मुरबाड विधानसभेत विकास कामांना अधिक गती प्राप्त होणार आहे, कारण स्थानिक आमदार किसन कथोरेंनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाने हिवाळी अधिवेशनात मुरबाड विधानसभेतील विकास कामांसाठी तब्बल 750 कोटींच्या विकास कामांना मंजुरी दिली आहे। मुरबाड विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या वस्त्या आहेत, त्यामुळे या भागातले रस्ते, पूल, पिण्याचे पाणी, तलावाचे संवर्धन, आश्रमशाळा, वसतिगृह अशा विकास कामांसाठी आमदार किसन कथोरेंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हिवाळी अधिवेशनात निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती। शासनाने देखील सकारात्मक प्रतिसाद देऊन या मतदारसंघातील 750 कोटींच्या विकास कामांना मंजुरी दिली आहे। तसेच यामध्ये मुरबाड मतदारसंघातील 48 तलाठी कार्यालयांचा अद्ययावत पद्धतीने विकास होणार असल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं। प्रत्येक तलाठी कार्यालय हे झालंच पाहिजे अशा प्रकारची नागरिकांची सतत मागणी होती। मुरबाड मतदारसंघामध्ये विखुरलेली गावं ही तलाठी कार्यालयामध्ये कधीच तलाठी बसत नसतो आणि त्यामुळे ते कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांना यावं लागत होतं। या अर्थसंकल्पामध्ये प्रथमच सर्वच तालुक्यातली कार्यालय ही अद्ययावत होतील आणि त्यासाठी शासनाकडून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणातला निधी घेता आला। पहिल्यांदाच महसूल विभागाचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांनी हा निधी उपलब्ध करून दिला, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन। संगम हे तीर्थस्थळ अधिक पर्यटन स्थळ असे दोन्हीची सांगड टाकून त्या ठिकाणी एक चांगलं अद्ययावत असं एक तीर्थस्थळ उभं निर्माण करण्याचा जो प्रयत्न होता त्याला यश आलंय। सध्या आपण 10 कोटीच्या कामांच्या पर्यटनाच्या माध्यमातून निविदा काढलेल्या आहेत। त्याचा शुभारंभ 8 तारखेला संगम येथे होतोय। तीर्थस्थळामधून 25 कोटी घेतलेले आहेत आणि त्याचा आराखडा सुद्धा तयार केलेला आहे। ते 8 तारखेला जनतेच्या समोर ठेवून त्याच्या निविदा काढल्या जातात। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केवळ तिथं न थांबता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी जो एक आराखडा तयार केलाय ब वर्ग दर्जाचा, तो साधारण 75 कोटीचा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मागच्या आठवड्यामध्ये इथं कार्यक्रमाला आले असताना त्याचं सुतोवाच केलं का हा निधी दिला जाईल, निधी कमी पडणार नाही। एक अशा प्रकारचं तीर्थस्थळ होईल की सर्वसामान्य नागरिकांना तिथशी एक समाधान मिळेल आणि पर्यटनाचा पण त्रिवेणी संगम एक चांगल्या प्रकारचा उपयोगात येईल अशा प्रकारचं चित्र उभं करत आहे। आजपर्यंत तळावांना कधी निधी दिला जात नव्हता। पर्यावरण विभागाच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणात केवळ बदलापूर नाही मतदारसंघामध्ये असलेल्या सगळ्याच तलावांना 2.5 कोटी, 3 कोटी, 4 कोटी, 5 कोटी असे कितीतरी पैसा आपण तलावांच्यासाठी मंजूर करून घेतलेला आहे। या कामांची सुरुवात निविदा आता निघालेल्या आहेत, त्याची तातडीने सुरुवात करून ही जुने गाव तलाव जे आहेत ते चांगल्या प्रकारचे सुस्थितीत आणावेत, पाण्याचा साठा वाढवावा आणि नागरिकांना त्या ठिकाणी कुठेतरी फिरता यावं अशा प्रकारचं नियोजन केलंय। त्यामुळे चांगल्या प्रकारचे तलाव आपल्या मतदारसंघात होतात याचा समाधान वाटतं। बदलापूर आणि अंबरनाथ ही एकच योजना आहे। यावेळेला आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केलाय। अंबरनाथच्या योजनेला आपण स्वतंत्र उद्भव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ती 258 कोटीची आहे। बदलापूरची दुसरी एक योजना केली ती 242 कोटीची अधिक 28 कोटीचे जलकुंभ आहेत। त्यामुळे या दोन्ही योजना एकाच वेळेला मार्गी लागाव्यात अशा प्रकारचा जो प्रयत्न होता त्यात बदलापूरच्यालाही मंजुरी मिळाली, ती नगरोत्थानमधून, आणि अंबरनाथच्या मिळाली ती केंद्र सरकारकडून त्याला निधी मिळालाय। त्यामुळे या दोन्ही योजना लवकर मार्गी लागतील आणि बदलापूरला पाण्याची जी टंचाई होती, अंबरनाथला जी टंचाई होती ती दूर होईल।